आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या घरात मला आईचा आणि सासूचा मान कोणीच दिला नाही, पण ह्या गालावर मानाचे जोडे नक्की पडणार. अक्के अजून तरी हे प्रकरण आपल्यावर काय शिकलेलं दिसून नाही राहिलं ना बाप्पा. मामा मग काय शेकायची वाट बघायची आहे? तर यश आणि मैत्रीचं काही खरं नाहीये. ते अजूनही शांत बसलेत म्हणजे आपल्याला माफ केलंय असं समजू नका. उठा पटकन बॅग भरायला आणि घर सोडायला निघा. घर नाही सोडायचं, मला हे घर नाही सोडायचं. हे घर सोडायच्या आधी काहीतरी करायला पाहिजे. विचार करा ना, तुम्ही विचार करा ना. अरे कोणाला कुठे काय जायची गरज नाही ना. मी काय म्हणतो ऐका, आपण थोडे दिवस आहे ना मूग गिळून जरा गप्प बसून राहूया. आणि ते डॉली काय म्हणत राहते ना, ते कोणचं बुक नेहमीच, हा गुडबुक, त्या यश आणि मैत्रीच्या गुडबुकात राहण्याचा प्रयत्न करूया. गुड बुकात मामा, यश आणि मैत्रीच्या गुड बुक्स मध्ये आपण कधीच येऊ शकत नाही. मम्मा किती कांड केलेत आपण. त्यांना ना इतका मिठाच्या खड्यात काही विश्वास नाही आपल्यावर. अरे तोच विश्वास आपल्याला परत जिंकायचा आहे ना दादा. पण तो विश्वास जिंकायचा कसा? त्या रावसाहेबांच्या आणि त्या मांत्रिकाच्या नादाला लागून आपण आपल्या गळ्याभोवती फास गुंडाळून घेतलाय. यश आणि मैत्री कधी तो फास घेतील आणि मग फटकी जोडी घेऊन आपण बसायचं रस्त्यावर. देर माय करायचं डॉली. मम्मा कधी कधी मला काय वाटतं माहिती, त्या यश आणि मैत्रीला संपवण्याच्या नादात सोडून द्यावं आणि माझ्या रावसाहेबांसोबत लग्न करून काही डावपेच न हकता ऐश्वर्यात जगावं. पण काही मनासारखं होईल तर शपथ ना. खूप चिडचिड होते मला. भाचीबाई, अभि चिडचिड जरा कमी करा ना. आणि मी काय म्हणतो, काही दिवस यश आणि मैत्रीच्या कळपात आपल्याला कशी जागा निर्माण करता येईल याचा विचार करा ना. हा, आपण त्यांच्या कळपात जायचं आणि कपाळ मोक्ष करून घ्यायचा. अक्के कपाळ मोक्ष असा न तसा होणारच आहे ना आपल्याला. आपली कशी अवस्था उरायली तुला माहितीये ना. अभि सर सलामत तो पगडी 50. म्हणून काही दिवस परमपूज्य यश महाराज आणि साक्षात मैत्री देवी यांचा फक्त आपण उदो करत राहायचा. म्हणजे प्लॅन चेंज, पार्टी चेंज. हा, फक्त थोडे दिवस. कसं असतं बेटा, आपली कातडी वाचवायले असं झुकतं माप घ्यावंच लागतं ना. अगदी माझ्या मनातलं बोललास दादा. तू म्हणतोयस ना ते अगदी बरोबर आहे. तू बोलतो ना तसं करूया. हा, मग ठरलं, आतापासून एकच मिशन, यश आणि मैत्री बरोबर नो टशन. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थितः मातृरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमो नमः. छान. आता ही प्रार्थना पाठ करून ठेवायची आणि दररोज देवी समोर म्हणायची. हो. मैत्री, हा, मेरी आली. वाव, मेरी आंटी. सावकाश. कशी आहेस तू? एकदम फर्स्ट क्लास.
तू कशी आहेस? मी पण एकदम फर्स्ट क्लास. आय एम सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी तुझ्या आणि यशच्या नात्यावर संशय घेतला आणि त्यामुळे तुला मनस्ताप सोसावा लागला या घरात. खरं तर तुझ्याकडे कुठल्या तोंडाने माफी मागावी कळत नाही, पण माफ करशील मला? अगं मैत्री, तू कशाला सॉरी म्हणतेस? तुझी यात काहीच चूक नाहीये. यशने आम्हाला सगळं सांगितलंय. हो, तू किती काही म्हणालीस तरी चूक ती चूकच ना. कुठली शहानिशा न करता बहीण भावाच्या नात्यावर मी संशय घेतला. मी जरा विचार करायला हवा होता. इट्स ओके, इट्स ओके. तुला माफी मागून जर समाधान मिळणार असेल ना, तर मी मोठ्या मनाने तुला माफ करेन. जाओ, जियो अपनी जिंदगी मैत्री. मग मी पुन्हा कामावर कधीपासून येऊ? आत्तापासून? खबरदार. किचन मध्ये पाऊल ठेवायचं नाही. म्हणजे? कारण तुझी जागा किचन मध्ये नाहीये, आमच्या शाळेत आहे. तुला आवडेल आमच्या शाळेत काम करायला? का नाही आवडणार? पण नक्की काम काय करायचंय? तुला काय आवडतं करायला? मी लग्नाआधी गाणं शिकलीये. विशारद आहे मी शाळेतल्या मुलांना उत्तम गाणं शिकवू शकते. अरे वा, काय योगायोग आहे बघ ना. आत्ताच आमच्या शाळेतले शिक्षक, संगीताचे शिक्षक शाळा सोडून गेलेत आणि आम्ही शोधात होतो. बघ, मग उद्यापासूनच जॉईन हो. ये, म्हणजे उद्यापासून मेरी आंटी मला गाणं शिकवणार. हो मग? मेरी आंटी, आता होऊन जाऊ दे एक गाणं. आत्ता? हो, आत्ता. मेरी, होऊन जाऊ दे. बरं. माझे राणी माझे मोगा, तुझ्या डोळ्यात शोधता ठाव. माझे राजा माझे मोगा, तुझे नावात जोडताना. फुला फुला पुशीत आयलो, फुला फुला पुशीत आयलो. तुझे माझे प्रीतीचं गाव. दादा दादा, अरे मला नाही जायचंय दुबईला. बघ, मी इथंच कुठेतरी काम बघेन ना. अगं इतके दिवस झालं कुठं काम मिळालं का तुला? नाही ना. आणि माझी काय कंडिशन तुला माहितीये. तुझ्या वहिनीचं लवकरात लवकर ऑपरेशन करायचंय आणि बघ तिथे जाऊन काय करणार आहे. तिथं मोठ्या लोकांचं घरच सांभाळायचंय. इथल्यापेक्षा जास्त पगार मिळेल तुला. ते चल दादा, अरे हे बघ ना, त्या परक्या लोकांच्यात कसं जम बसेल माझा. मी चांगलं काम बघेन ना इथेच. अगं मी काय माझ्या स्वार्थासाठी करतोय का? हा, अगं तुझ्या पण भविष्याचं काहीतरी होईल म्हणून करतोय ना. चल चल लवकर. दादा, अरे नको ना. चल लवकर. दादा, ऐक. रिक्षा रिक्षा चल. दादा, मला नाही जायचंय. ऐक माझ, चल तू. दादा, बस बस, ऐक माझ, चल बस. बस मध्ये बस लवकर. चल चला दादा, चल लवकर. रूपा, रूपा, ताईसाहेब प्लीज प्लीज मला ना काढू. मी जाते. रूपा, रूपा, तुला एकटीला हे घर सोडून जावं लागेल. प्लीज आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, एकही क्षण न घालवता.
हा काय झालं बाळा? काय झालं? कुठं काय? काय झालंय? अगं काहीच नाही. कुठं काय झालंय? तुझ्या डोळ्यात पाणी काय? अगं ते डोळ्यात कचरा गेला असं कारण नको सांगूस. काय झालं? काम करता करता डोळा लागला मला आणि स्वप्नात रूपा दिसली मला. ती कुठला तरी अडचणीत होती. स्वप्नच होतं ना. रूपा मावशी नक्की सुखरूप असेल. तू नको काळजी करू. मला कमलाई आणि रूपाची आठवण येते. मलाही त्यांची आठवण येते. त्या दोघींनाही आपली आठवण येत असेल. पण असं रडून त्या परत येणार आहेत का? त्यांना शोधावं लागेल ना. हो मी माझ्या ऑफिस मधल्या काही माणसांना पाठवलं होतं रूपाच्या घरी, पण ती नव्हती घरी. तिला मी फोन केले, कॉल बॅकही नाही केला तिने. कमलाईला फोन केला, कमलाईचा काहीच कॉन्टॅक्ट नाही. कुठे गेले असतील त्या आणि कशा जगत असतील? माझं चुकलं खरं तर. आई, मी त्यांना नको होतं घराबाहेर काढायला. आई तू शांत हो आधी. रूपा मावशी आणि कमलाजी जिथे कुठे असतील तिकडनं आपण त्यांना घरी आणूया. पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. शांत हो. ये माझ्या मांडीवर डोकं ठेव. मी तुला छानशी गोष्ट सांगते. कोणती गोष्ट सांगू आमच्या परीराणीला? हा, गावच्या आईने एकदा मला सांगितलेली गोष्ट मी तुला सांगते. एका गावात एक खूप मोठं वटवृक्ष होतं, हजारो वर्ष जुनं. त्या झाडावर रंगीबेरंगी पक्ष्यांची घरटी होती. त्यातली एक पक्षी आपल्या पिल्लांसोबत आनंदाने राहत होती. एकदा पिल्लांची आई पिल्लांसाठी दाणे आणायला गेली होती. तर काही चोर पिल्लांच्या घरट्यात आले आणि पिल्लांना चोरून घेऊन गेले. थोड्या वेळाने पिल्लांची आई घरट्यात परतली. आपली पिल्ले घरट्यात नाही हे पाहून खूप घाबरली. तिने आपल्या पिल्लांना सगळीकडे शोधले, पण ती गोंडस पिल्ले काही सापडेच ना. शेवटी हताश होऊन ती पिल्ले येण्याची वाट पाहू लागली. कित्येक दिवस गेले, महिने गेले, पिल्लं काही परतलीच नाही. पण पक्षिणीने त्या पिल्लांची वाट पाहणं काही सोडलं नाही. तिच्या मनात कुठेतरी पिल्लांची परतण्याची आस होती आणि घडलं तेच. धो धो कोसळणाऱ्या पावसात कुठून तरी रंगीत पक्ष्यांचा थवा विसावा घेण्यासाठी त्याच घरट्यात आला. पक्षिणीने आपल्या पिल्लांना ओळखले. पिल्लं मोठी झाली होती, पण आपल्या आईच्या मायेच्या पंखांची ऊब त्यांना उमजली. बऱ्याच महिन्यांनी पक्षिणीची पिल्लं पक्षिणीकडे परतली होती. पक्षिणीला खूप आनंद झाला. परतून आलेली तिची मोठी झालेली पिल्लं नंतर तिला आणि वटवृक्षाला सोडून कधीच कुठे गेली नाही. हो काही हो, तात्पर्य काय? जे आपलं असतं ते आपल्यापासून कितीही दूर गेलं तरी ते आपल्याकडे परत परततं. मग रूपा मावशी आणि कमला आजी एक ना दिवस आपल्या नाही त्यांच्या या घरात नक्की परततील. खूप मोठ्यांसारखं बोलतंय माझं पिल्लू. तुझ्याकडूनच शिकली. हुशार झाली असं. ते मी आधीपासूनच होते, आता जरा जास्त हुशार झाली. ते महत्वाचं नाहीये. मी काय म्हणते, आपण चेंज म्हणून कुठेतरी फिरायला जाऊया? फिरायला नाही. हा हे बघ, आधीच आपल्या अभ्यासाकडे खूप दुर्लक्ष झालेलं आहे आणि खूप कामं राहिलेली आहेत. आता सुट्टी फक्त दिवाळीत. प्लीज, लांब नाही जायचंय.
जवळच जायचं आपल्या फार्म हाऊस वरती. फार्म हाऊस वर. प्लीज आपली सिक्रेट जागा प्लीज. बर जाऊया नंतर. नंतर नाही, आत्ता 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 लगेच. आता लगेच? हो. अगं एक चिवताई. चल दादा अरे मला नाही जायचंय. चल ऐक. हो ते दुबईला घेऊन जाणारे साहेब कुठे आहेत? ते बघा तिकडे. दादा दादा अरे दया कर ना माझ्यावर, मला नाही जायचंय दुबईला. हे बघ तू आता माझ्यावरती दया कर हा, आणि तू गप उभी राहा. मी त्या साहेबाला भेटून येतो. उभी राहायचं हा, अजिबात हलू नको. उभी राहा बरं इथं. ऐक तू माझं धर. रूपा. ताईसाहेब ए रूपा. रूपा. रूपा थांब. रूपा थांब. ती आपल्याला बघून अशी पळून का गेली? घाबरलेली वाटत होती. चल बघूया. तू इथेच थांब, मी आले. हा एक्सक्यूज मी, तुम्ही यांना पाहिलंय का? आत्ताच याच दिशेने जाताना पाहिलं मी त्यांना. नाही? एक्सक्यूज मी सर, तुम्ही यांना पाहिलंय का? नाही. थँक्यू. तुम्ही यांना पाहिलंय का? तुम्ही यांना पाहिलंय का? वाटलं नव्हतं कधी विमानाने प्रवास करू शकेल. हो ना, तेही पासपोर्ट नसताना. एक्सक्यूज मी, तुम्ही इथे कशासाठी जमला? आम्हाला दुबईत घरकामासाठी ऑफर आली आहे, ते पण रगड पेमेंट मध्ये. आई काय झालं? नाही काही नाही. साहेब पैशाचं काय घेऊन बसलाय? पैसे कुठे पळून चालित होय? अर्धे पैसे आता घ्या, अर्धे पैसे माझ्या बहिणीचा पगार झाला घ्या की त्यातून कापून. नाही जमणार बाबा, फॉर्मॅलिटी नावाची काही गोष्ट असते की नाही. साहेब एक काम करा, मला एक 2 दिवसाची मुदत द्या. हा पैशाचा बंदोबस्त कुठून तरी करतो मी. किराणा मालाचं दुकान नाही उघडले आम्ही. दुबईत नोकरी देतोय बायकांना. तिकडे जाण्यासाठी ना कागदपत्र बनवावी लागतात. खूप मोठा खर्च येतो त्याला. अर्धे पैसे ट्रस्ट करतेत, अर्धे पैसे तुम्हाला भरायचे आहेत ना. अहो पण 10,000 सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. 10,000 मोठी रक्कम आहे. मग एक काम कर, तुझ्या बहिणीला परत घेऊन जा. आता ना मोठे साहेब येत आहेत, मला तमाशा नको आहे त्यांच्या समोर. अहो साहेब गरीबाकडे जरा बघा. हे का रे? ओ ओ हा साहेब, काम होत आलंय. सगळ्या बायका रेडी आहेत, पण तिकडे एअरपोर्टला पोहोचायला 2-3 तास तरी लागतील. गुड. कोणाला काही संशय? नाही साहेब, कोणाला काहीच संशय नाही. सगळ्या बायकांना असं वाटतंय की त्यांना दुबईत घरकामासाठी घेऊन चाललोय.
पण तिकडे गेल्यावर त्यांना कळेल की दुबईत येऊन खूप मोठी चूक केली म्हणून. हो ते आहेच. बर, एअरपोर्टला जाईपर्यंत काळजी घ्या. खूप जबाबदारीचं काम आहे. आणि हो, काहीही झालं तरी आमचं नाव कुठेही येता कामा नये. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, काम चोख पार पडेल. काहीतरी मेजर गडबड आहे. या बायकांना फसवून परदेशात नेऊन विकायचा प्लॅन तर नाही आहे ना याचा? आणि रूपा सुद्धा या बायकांमधलीच एक असेल तर? नाही, काही करून या बायकांना दुबईला जाण्यापासून थांबवायला हवं. पण कसं? शक्ती, काही झालं तरी मी येईपर्यंत गाडीच्या बाहेर यायचं नाही. आलं लक्षात? हा, जा.